तर मित्रांनो, खडकवासला धरण ओलांडून सुरुवात झाली आपल्या सिंहगडाच्या प्रवासाची। तर मित्रांनो, आता आपण आहोत गडाच्या रस्त्यावर। तर मित्रांनो, ट्रॅव्हलिंगसाठी हा रोड खूप रिस्की आहे। काही वेळेस येथे खूप दरडी कोसळण्याच्या केसेस समोर येतात। तर फायनली मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत गडाच्या काठावर। येथून पार्किंग करून आपण थेट जाऊया गड पाहायला। तर मित्रांनो, गडाच्या काठावरून काही असा आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतो। खूप उंचावर आपण आहोत असे जाणवतं। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत गडाच्या पहिल्या दरवाजापाशी। तर मित्रांनो, पाहू शकता किती थरारक असा व्ह्यू आहे। येथून जो आपला खडकवासला धरण आहे तो सुद्धा एक नदीसारखा दिसतो। तर मित्रांनो, दारुगोळाखाना पाहून झाल्यावर आता आपण जात आहोत गडाच्या टोकावरती। तिथे एक तोफ ठेवली आहे, ती पाहूया। तर मित्रांनो, वरती आल्यानंतर आपल्याला आकर्षक अशी भली मोठी तोफ पाहायला मिळते। तोफ पाहिल्यानंतर आपण काही आपले फोटोज तोफेबरोबर काढले। तर मित्रांनो, तोफेबरोबर फोटो काढल्यानंतर आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला। तर मित्रांनो, ही भली मोठी वाट संपल्यानंतर आपल्याला दिसते ती तानाजी मालुसरे यांची समाधी। येथून थोड्याच पुढे आपल्याला दिसते ती राजाराम महाराजांची समाधी। तर मित्रांनो, गडाच्या टोकावर आपल्याला पाहायला मिळतो तो कोंडाणेश्वर मंदिर। येथून दर्शन घेऊन आपण निघालो आपल्या परतीच्या वाटेकडे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।